नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात? कढई इथे गरम करायला ठेवली आहे. त्यात तेल घातलेलं आहे. तेल तापत आहे आणि हे इथे आपण पनीर घेतलेलं आहे. पनीर घेतलेलं आहे इथे. पनीर छोटे छोटे पनीरचे तुकडे करून 1 चमचाभर दही घेतलेलं आहे. जास्त आंबट नाही घ्यायचं आहे. चमचाभर दह्यात तिखट मीठ हळद घालून बारीक तुकडे करून आपण ते पनीरला लावून घेतलेलं आहे. तिखट मीठ हळद थोडंसं घ्यायचं आहे. आणि आता इथे कांदा कापलेला आहे. कांदा आणि हिरवी मिरची कापलेली आहे. तर तेल आपलं तापलेलं आहे. कांदा घालून देऊ आपण तिथे. तिखटही घालायचं आहे, त्यामुळे एवढ्या मिरच्या आता थोडंसं तिखट अजून घालायचं. एवढा कांदा आपल्याला सोपी रेसिपी आहे ही आपल्याला करायची. ही पनीर भुर्जी. तर हे तुकडे करून घेतले की ती भुर्जी अशी एकजीव व्हायला वेळ लागत नाही. हाताने कुस्करता येते तुम्हाला. हाताने प्लेन करून घेतलं तरी पटकन होऊन जाते. आणि घाईघाईत करायचं असलं तर पटकन होऊन जाणारी ही रेसिपी आहे. तर आपण खोल चमचा घेऊन नंतर असं दाब दिला त्याच्यावरती ते प्लेन होऊन जाईल. अशा प्रकारे आपला कांदा इथे होत आहे. एकदमही जळू नाही द्यायचा आहे कांदा हा, कारण कडू लागते मग. असा झालेला आहे. थोडासा करून घेऊ आपण. कमी केला आहे गॅसने. जास्त सामानही नाही लागत आणि सोपी रेसिपी आहे. घरी असली की पनीर जर तयार असलं की कांदा आणि मिरची घालून पटकन करू शकता तुम्ही. टिफिन वगैरे द्यायचा आहे. हे आता मोठं करून घेऊ आपण गॅस. आणि आता ह्या दिवसात मटर वगैरे चांगले मिळतात, असे ओले मटार. त्यामुळे आपण मटार घालून देऊ. कांदा असा मोठा केला की गुलाबी होत आहे थोडासा. आणि त्यात आपण मटार घालून देऊ. आता मटारचे दाणे आधीच काढलेले होते. एवढे इथे दाणे आपण घालून देऊ. तिथे थोडेसे दाणे फ्राय झाले पाहिजे. आणि आपण तेवढीपर्यंत हा खोल चमचा घेऊ. आता हा मोठा असा घेतल्यापेक्षा म्हणजे याने दाबता येईल बरोबर. असे होत आलेले आहे. तिखट मीठ टाकल्यावर मटार थोडेसे होऊन जातात. थोडेसे तळले गेलेले आहे. याला तेल पण जास्त घालायचं नसते, कारण तेलकटच असते पनीर. त्यामुळे ते खूप तेल घालायचं नाही. त्यात थोडंसं आपण 2 चमचे तिखट घालून घेऊ. आता हिरवी मिरची घातलेली आहे आपण. 2 चमचे तिखट, थोडीशी हळद आणि आता मीठ घालायचं. त्याआधी आपण मिक्स करून टाकू. ते तळल्या गेलेल्या आहेत वाटाणे. आणि बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे. आता एक मिक्स करून थोडंसं मीठ घालायचं राहिलं आपलं. हे घालून देऊ आपण आता, कारण फोडणी होत आलेली आहे. आणि मीठ घालून नंतर आधीही घालू शकता तुम्ही. घेतलं ना
मीठ आपल्याला एवढं घालायचं आहे याच्यात. मीठ घातलेलं आहे आपण. मीठ खूप घालायचं नाही, कमीच आहे गॅस केलेला आपला. आणि हे असे आता आपल्याला याला दाब देऊन असे पूर्ण तुम्हाला जर तशी आवडत असेल समजा टोमॅटो, कोणी टोमॅटोसुद्धा घालतात, पण मी टोमॅटो घातलेला नाही. टोमॅटो घातला की लवकर शिजते ती आणि बारीक होते. असे सुद्धा बारीक एकदम बारीक काप करून तसे सुद्धा खाऊ शकता तुम्ही. फ्राय केलेले सुकी पनीरची भाजी किंवा एकजीव करून असे. वाटाणे ते दबले नाही पाहिजे म्हणून तुम्ही आधी पनीर चुरा करून ठेवू शकता, म्हणजे मग याच्यात हे होणार नाही, दाणे तुटणार नाहीत ते. अशा प्रकारे करू शकता. तुकडे तुकडे जर आवडत असेल तुम्हाला असे पण छान लागते. फक्त मिक्स करून अशा प्रकारे. खूप आपल्याला एकदम प्लेन करायचीच नाही ना, पूर्ण प्लेनही करू शकते पण अशीच आपल्याला करायचे, कारण दाणे याच्यातले दबून जाते. आणि साधी सरळ सोपी अशी ही रेसिपी आता झालेली आहे आपली. 1 मिनिट आपण बस हे करू. पनीर किसून घेऊ शकता तुम्ही, एकदम लगदा पाहिजे असला तुम्हाला तर, म्हणजे दाणे पण अख्खे राहतात वाटाणा. आणि आता गॅस बंद करून घेऊ, पहिले झालेली आहे. गरम असल्यामुळे 2 मिनिट त्याच्यावरच राहू द्यायचे, म्हणजे काही कच्चेपणा जर असला त्या होऊन जातं. पूर्ण झालेली आहे भाजी. झालेली आहे. एक वेळ मिक्स करून टाकू आपण. तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर करून बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल, अजून काही नवीन आयडिया द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता. स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा अंजली यूट्यूब चॅनल. तर अशाच नवीन रेसिपी अशी ही आपली तयार आहे, पनीर भुर्जी. तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.